Hello student. Now we are going to start the chemical reactions of ether. Now in previous lecture we have to study the laboratory method of ether and next one the oxidation of ether and so on. Now these reaction we have to already study. Now today we have to study next part or next chemical reaction of ether C, that is chemical reactions involving breaking of C bond O in ether. बघा याच्या अगोदर आपण काय पाहिलं, एक लॅबोरेटरी मेथड बघितलेली आहे पहिल्या लेक्चर मध्ये. नेक्स्ट काय पाहिलं आपण की केमिकल रिएक्शन्स ऑफ इथर, पण त्याच्यामध्ये कोणता ग्रुप इन्व्हॉल्व होत होता, इथर मधला अल्किल ग्रुप इन्व्हॉल्व होत होता, ते पण पाहिलं आपण. सेकंड रिएक्शन दॅट इज बी, आणि इथं सी आहे केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ सी बॉन्ड ओ इन इथर. तर इथं आता केमिकल रिएक्शन्स ऑफ इथरच आहेत, पण इथर मधला कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे. सपोज जर आपण याचं एक्झाम्पल घेतलं CH3O CH3, तर या केमिकल रिएक्शन्स मध्ये इथर मधला कोणता बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा जो O आणि C किंवा हा O आणि C हा जो बॉन्ड आहे हा किंवा हा इकडला हा आता ब्रेक होणार आहे. म्हणजे या केमिकल रिएक्शन्स आपण अशा केमिकल रिएक्शन्स पाहणार की ज्याच्यामध्ये इथर मधला कोणता बॉन्ड ब्रेक होईल, O बॉन्ड C. सो केमिकल रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ C बॉन्ड O इन इथर. तर हे रिएक्शन्स आपण पाहणार आहे. हे इम्पॉर्टंट रिएक्शन्स आहेत जे आपण पाहणार. लक्ष द्या. आता चला स्टार्ट करू आपण. कोणत्या रिएक्शन्स इन्व्हॉल्व ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड इन इथर. कोणत्या रिएक्शन्स आहेत, सिंपल आहे बघा. पहिली रिएक्शन्स पाहू आपण याच्यामध्ये ए, रिएक्शन विथ कोण एच आहे. बघा याच्या HBr HCl किंवा याला म्हणतात रिएक्शन्स विथ HX. HX म्हणजे कोण असते, HX म्हणजे हॅलो ऍसिड, दॅट इज HCl HBr आणि काय HI. पण मेनली आपल्या सिलेबसला काय आहेत माहिती आहे का, या दोघांच्या रिएक्शन्स असतात HBr आणि HI. त्याच्यापैकी कोणाची रिएक्शन्स आहे, फक्त HI. कारण याची आपल्याला रिएक्टिव्हिटी ऑर्डर माहिती आहे. विच वन इज मोर रिएक्टिव्ह, HI इज मोर रिएक्टिव्ह दॅन HBr, HBr इज मोर रिएक्टिव्ह दॅन HCl. ही कंडिशन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की HI हा मोर रिएक्टिव्ह असते कोणापेक्षा HBr, HBr इज मोर रिएक्टिव्ह दॅन HCl. म्हणजे इथं लवकर रिएक्शन्स कोण दाखवते, HI. म्हणून आपल्या सिलेबसला बोर्ड मध्ये इथं कोणत्या रिएक्शन्स आहेत, फक्त रिएक्शन्स विथ HX म्हटलं जाते. आणि HI आणि HBr च्या रिएक्शन्स आहेत, पण घेतल्या कोणाला जातात, फक्त HI च्या. म्हणून रिएक्शन्स विथ HX असेल तरी जरी असं हेडिंग असेल रिएक्शन्स विथ HX, तरी लक्षात ठेवा कोणाच्या रिएक्शन्स पाहिजेत, फक्त आपल्याला HI च्या. चला आपण रिएक्शन्स पाहू की इथरच्या HI सोबत रिएक्शन्स कशा होतात. इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, पाहू आपण. बघा तर आता आपल्याला HI ची रिएक्शन्स करायची. ऍक्च्युली HI ची रिएक्शन्स करत असताना जर तुम्ही प्रिव्हियस जर सपोज सिलेबस पाहिले किंवा त्या प्रिव्हियस सिलेबस मध्ये काय असायचं माहिती आहे का, HI च्या दोन पद्धतीने रिएक्शन दाखवल्या जायच्या. एक असायची विच कंडिशन, कोल्ड कंडिशन, आणि दुसरी कोणती कंडिशन असायची, हॉट कंडिशन. बघा काय म्हणत आहे, प्रिव्हियस केस मध्ये इथरच्या रिएक्शन्स असायच्या कोणासोबत, HI सोबत, पण कोणत्या, कोल्ड कंडिशन अँड हॉट कंडिशन. नाव टुडेज आता जे आपलं आता जो सिलेबस आहे आपला, याच्यामध्ये काय केलंय माहिती आहे का, यांनी या HIच्याच रिएक्शन्स केलेल्या आहेत. पण या कोणत्या कंडिशनला माहिती आहे का, कोल्ड म्हणजे काय म्हणते तो, लिमिटेड, आणि दुसरी कोणती कंडिशन आहे, लिमिटेड कंडिशन, आणि दुसरी आहे विच कंडिशन, एक्सेस कंडिशन. बघा आताच्या केस मध्ये काय म्हणतो हा की रिएक्शन्स करायचे तुम्हाला कोणासोबत, HI सोबत. आणि HI ची रिएक्शन तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एक त्याला लिमिटेड घ्या, एक तर काय घ्या, एक्सेस घ्या. आता जो नवीन सिलेबस आहे, जुन्या सिलेबस मध्ये काय कोल्ड अँड हॉट, तर तुम्हाला हे पण भेटू शकते कोल्ड अँड हॉट, किंवा लिमिटेड आणि एक्सेस पण मिळू शकते. मिनिंग एकच होईल त्याचं. बघा कसं हो आपण वन बाय वन कशी असेल. बघा तुम्हाला दोन्ही सांगून देतो मी. सपोज आता रिएक्शन्स कशा होतात, तर लक्ष द्या. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इझियर वन टास्क आहे. बघा सपोज आपल्याकडे असेल ROR आणि कोण आहे इथर. हा जनरल इथर आहे. इथर कोणते असेल, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. पण आपण म्हटलं नाव इट इज इथर. नाव इट रिॲक्ट्स विथ HI. कोणासोबत रिॲक्ट्स होते, हा HI सोबत रिॲक्ट होते. आणि कंडिशन कोणती घ्या, नाव यू हॅव टू टेकिंग द कोल्ड कंडिशन. नॉर्मल कंडिशन जी असेल कोल्ड कंडिशन आहे. हा कोण आहे, हा हायड्रो आयोडिक ऍसिड. बघा कोण आहे, हायड्रो आयोडिक ऍसिड. नाउ इथर रिएक्ट्स विथ हायड्रो आयोडिक ऍसिड ॲट कोल्ड कंडिशन. म्हणजे हा कसा घेतला तुम्ही माहिती आहे का, हा लिमिटेड घेतला. बघा मी काय म्हटलं होतं, लिमिटेड आहे. काय होईल माहिती आहे का, जसं तुम्ही इथरला हायड्रोआयोडिक ऍसिड आणि लिमिटेड घेऊन जर रिएक्शन्स करत असाल तर तुम्हाला काय प्रोडक्ट मिळतो, निघून जातो काय
ROH म्हणजे अल्कोहोल आणि राहिला काय RI म्हणजेच काय काय मिळाला बघा बरं आपल्याला मिळाला R1OH हा कोण आहे अल्कोहोल प्लस काय निघून गेला RI हा कोण आहे हा आहे अल्किल आयोडाइड. व्हेरी सिंपल वन. जर समज तुम्ही इथरला हायड्रोआयोडिक ऍसिड सोबत रिएक्ट केलं कंडिशन्स कोल्ड वापरा पण जर हा लिमिटेड असेल याच्या जर लिमिटेड असेल तर तुम्हाला कोण मिळते अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड. सेकंड कंडिशन जर सपोज तुम्ही इथरच घेतला ROR' इथर नाव इट रिएक्ट्स विथ HI आणि HI चे किती मॉलिक्यूल लागतील 2 मॉलिक्यूल लागतील आणि हा कसा असेल आता हा हायड्रोआयोडिक ऍसिड आहे पण हा कसा म्हटला आपण हा एक्सेस आहे म्हटलं कारण याच्यापेक्षा हा जास्त आहे. एक्सेस आहे कंडिशन कोणती आहे हॉट कंडिशन. तर लक्षात ठेवा आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल आपल्याला मिळतो टॉइस HO बघा टॉइस HO काय मिळाला H2O राहिला काय R बघा R आणि I आणि R' आणि I आपल्याला मिळेल रिस्पेक्टिव्ह काय काय मिळाला बघा बरोबर RI एक अल्किल आयोडाइड दुसरा पण काय R' I अल्किल आयोडाइड. सो नाउ दीज आर अल्किल आयोडाइड प्लस काय H2O. तुम्ही म्हणसाल सर असं का झालं तर ऍक्च्युअली रिएक्शन्स कशी होती बघा या एक्सेस मध्ये ऍक्च्युअल रिएक्शन्स कशी होती ROR' नाव इट रिएक्ट्स विथ HI सेम अशीच रिएक्शन्स होती. तुम्ही जरी हॉट जरी कंडिशन वापरली ना तर पहिली रिएक्शन अशीच होते कशी बघा हॉट जरी कंडिशन असेल हॉट इथं काही क्रायटेरिया नाही क्रायटेरिया मेन हा लिमिटेड आणि एक्सेस कंडिशन बघा इथं हॉट असो की कोल्ड असो पहिली रिएक्शन सारखीच होईल काय निघून जाईल सांगा बरं काय मिळेल तुम्हाला हा काय होईल RO कोण आहे R'OH घेऊ सॉरी R'O आणि H दॅट इज अल्कोहोल प्लस काय RI बघा RI हा निघाला हा मिळाला हा कोण आहे अल्कोहोल. पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की HI आपल्याकडे एक्सेस आहे म्हणजे 2 मॉलिक्यूल आहेत लगेच हा अल्कोहोलवर HI जो दुसरा आहे ना कारण HI एक्सेस असल्यामुळे हा लगेच अल्कोहोलवर पुन्हा रिएक्ट होईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अल्कोहोलवर HI ची रिएक्शन डायरेक्ट होते HI इज मोर रिएक्टिव्ह लगेच काय होते हा अल्कोहोल आणि हा HI कारण हा एक्सेस आहे हा एक्सेस घेतला गेलेला आहे हे ऑर लिहून देतो म्हणजे ऍक्च्युअल रिएक्शन ही रिएक्शन ऍक्च्युअली अशी होते इथर रिएक्ट्स विथ HI कोल्ड असेल की हॉट असेल की घेऊन त्यांनी पहिले काय मिळतो अल्कोहोल पण हा एक्सेस घेतल्यामुळे काय होते पुन्हा HI सोबत हा अल्कोहोल रिएक्ट होते काय होईल सांगा काय निघून जातो H and OH आपल्याला काय मिळेल R' प्लस काय H2 म्हणजे पुन्हा कोण हा पण काय अल्किल आयोडाइड. म्हणजे याचा अर्थ काय की इथर सोबत जर तुम्ही एक्सेस HI ची रिएक्शन केली तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतात अल्किल आयोडाइड मिळतात. पण ऍक्च्युअली रिएक्शन्स कशी होती अशीच अल्कोहोल पहिला जर एकच मॉलिक्यूल असेल HI तर काय भेटेल अल्कोहोल कंडिशन कोल्ड असेल की हॉट असेल काही घेणं देणं नाही पहिले काय भेटेल अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइडच भेटेल. पण HI जर एक्सेस असेल तर पुन्हा या अल्कोहोल सोबत तो HI रिएक्ट होऊन काय भेटेल अल्किल आयोडाइड. पण जर ओल्ड सिस्टीम मध्ये याला कोल्ड आणि हॉट म्हटलं गेलं होतं आणि आता नवीन जे आहे आपलं बोर्डचं बुक त्याच्यात काय म्हटलं लिमिटेड अँड एक्सेस म्हणून आपण काय वापरणार आपण लिमिटेड अँड एक्सेस वापरू. जर लिमिटेड वापरला तर काय एकच रिएक्शन होईल कोण अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइड बघा अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड लिमिटेड असेल तर पण एक्सेस असेल तर अल्कोहोलवर पुन्हा HI ची रिएक्शन्स काय भेटते अल्किल आयोडाइड. म्हणून एक लक्षात ठेवायचं सिम्पली ether reacts with HI in limited condition then gives alcohol and alkyl iodide and when ether reacts with excess HI to gives only alkyl iodide कारण अल्कोहोलिक कशामध्ये अल्टिमेट कन्वर्ट होते अल्किल आयोडाइड. चला त्या लक्षात ठेवायचे तुम्हाला रिएक्शन्स आहे जनरल मध्ये. म्हणजे आता मी तुम्हाला शॉर्ट सांगतो तुम्ही काय लक्षात ठेवाल बघा ROR कोण आहे इथर आणि आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे फक्त या होल केस मध्ये जर तुम्हाला म्हटलं रिएक्शन्स विथ HX और रिएक्शन्स विथ HI तर काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला HI सोबत रिएक्ट होईल हा पण HI सोबत रिएक्ट होईल लिमिटेड आणि हा कसा एक्सेस. जर लिमिटेड असेल तर एक मिळेल तुम्हाला अल्कोहोल एक मिळेल अल्किल आयोडाइड. लक्षात ठेवा लिमिटेड मध्ये अल्कोहोल अल्किल आयोडाइड एक्सेस असेल तर काय भेटेल फक्त अल्किल आयोडाइड. असं का बरं लक्षात ठेवायचं अल्किल आयोडाइड प्लस वॉटर भेटते इथं नो डाऊट पण लक्षात हे ठेवायचं कारण एक्सेस मध्ये आपण पहिलेच पाहिलं की पहिले तर रिएक्शन्स HI ची अशीच होती पण या अल्कोहोलवर हा HI एक्सेस असल्यामुळे इथं पहिले अल्कोहोलच तयार होईल आणि त्या अल्कोहोलवर पुन्हा HI ची रिएक्शन होऊन अल्टिमेट फायनल प्रोडक्ट काय भेटते आयोडाइड भेटतात अल्किल आयोडाइड भेटतात. म्हणून मग एक्सेस मध्ये अल्किल आयोडाइड फक्त आणि लिमिटेड मध्ये अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड. चला ह्या जर तुम्हाला गोष्टी समजल्या असतील म्हणजे आता स्टेटमेंट कसं लिहिसाल वेन
ether reacts with limited HI, then it gives alcohol and alkyl iodide, while ether reacts with excess HI, then gives alkyl iodide only gives alkyl iodide as a product. Okay, हे जर तुमच्या लक्षात आलं तर आपण काही एक्झाम्पल पाहू आता बघ. लक्ष द्या, पहिलं पाहू आपण सिमेट्रिकल इथर. बघा, ज्यामध्ये R इक्वल टू काय असते R डॅश, म्हणजेच काय रिएक्शन्स विथ HX. अल्किल आयोडाइडचे रिएक्शन्स पण कोणासोबत सिमेट्रिकल इथर. सिमेट्रिकल इथर मध्ये काही गडबड नसते, लक्षात ठेवा. सिंपल रिएक्शन. एक्झाम्पल सांगा. CH3O CH3 कोण आहे डाय मिथिल इथर. नाव इट रिएक्ट्स विथ HI. आता बघा, काही ठिकाणी काय माहिती आहे का, बोर्ड मध्ये तो हॉट कंडिशन्स वापरल्या जाते, कन्सन्ट्रेटेड वापरल्या जाते. तुम्ही कोल्ड वापरू शकता किंवा हॉट वापरा, काही घेणं देणं नाही. ठीक आहे. काय होईल बघा बरं, HI ची रिएक्शन्स करा. व्हॉट विल बी द प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे. मी फक्त HI लिहिला, हायड्रोआयोडिक ऍसिड. एक्सेस लिहिला का नाही, नॉर्मली HI. काय होईल, व्हॉट विल बी द प्रोडक्ट व्हेन डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड. हायड्रोआयोडिक ऍसिड. कोल्ड किंवा हॉट याचं काही घेणं देणं मी पहिले सांगितलं की HI च्या कन्सन्ट्रेशनवर त्याचा फरक पडते. HI कसं वापरून राहिलं, काय निघून जाईल CH3O आणि H. काय मिळाला सांगा, CH3OH दॅट इज मिथिल अल्कोहोल प्लस काय राहिला CH3I दॅट इज, हा कोण आहे, हा आहे मिथॅनॉल आणि हा कोण आहे मिथिल आयोडाइड किंवा आयोडोमिथेन. ओके, हा मिळाला तुम्हाला मेन प्रोडक्ट की डायमिथिल इथर सिमेट्रिकल आहे. डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड टू गिव्स मिथॅनॉल अँड मिथिल आयोडाइड. आता ऍक्च्युअली ही रिएक्शन होते कशी, मेकॅनिझम कसं आहे. मेकॅनिझम एकदम सिंपल आहे. बघा, इट शोज SN2 पाथ. तुम्हाला SN2 पाथ समजला की लक्षात ठेवा, SN2 म्हटलं म्हणजे काय लक्षात ठेवायचं, बॅकसाइड अटॅक. याचं मेकॅनिझम कसं होते तर लक्षात ठेवा. डायमिथिल इथर घ्यायचा. नाउ यू आर टू टेकिंग स्टेप फर्स्ट. घेऊ आपण स्टेप फर्स्ट. काय असते डायमिथिल इथर, मेकॅनिझम पहा. हा डायमिथिल इथर घेतला आपण. नाव इट रिएक्ट्स विथ HI. हा कोण आहे हायड्रोआयोडिक ऍसिड. याच्यापैकी हा काही देईल H पॉझिटिव्ह, म्हणजे हा H पॉझिटिव्ह ऍक्च्युअली कोणामधला हायड्रोआयोडिक ऍसिड. इथं कोण राहिला I निगेटिव्ह. काय होईल सांगा, आपल्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे HI ने जर H पॉझिटिव्ह दिला हा इथर, तर या इथर मध्ये जो ऑक्सिजन आहे हा काय करेल, याच्यावर अटॅक करेल. काय मिळेल CH3O. इथं काय झालं, H वर अटॅक. बघा, आणि इथं कोण आहे CH3. आता मला सांगा या ऑक्सिजनवर किती लोन पेअर राहिली, फक्त एक. कारण एक तो कोणाला दिली त्यांनी H प्लस, पण याच्यावर चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह. हा कोण आहे, हा आहे आठवत असेल तुम्हाला तर ऑक्झोनियम आयॉन. आपण ऑलरेडी पाहिलं होतं ऑक्झोनियम सॅड फॉर्मेशन. तसं आहे हा कोण आहे ऑक्झोनियम आयॉन. आपल्याला मिळाला ऑक्झोनियम आयॉन, म्हणजे इथं ऑक्सिजनवर कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. आता काय होईल सेकंड स्टेप माहिती आहे का, स्टेप 2. सांगायचं कामच नाही, बॅक साइड अटॅक. कारण इथं कोण राहिला I निगेटिव्ह, आणि हा I निगेटिव्ह जो आहे ना हा चांगल्या पद्धतीनं काय करतो, या CH3 वर काय करतो माहिती आहे का, अटॅक करू शकतो. इट ऍक्ट्स ऍज अ न्यूक्लिओफाइल. I निगेटिव्ह जो आहे इथं I निगेटिव्ह हा काय असते माहिती आहे का, कारण पाहून H प्लस तर इथं वापरला, मग राहिला काय I मायनस. हा काय आहे स्ट्रॉंग, हा काय असेल स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल असेल. न्यूक्लिओफाइल स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल, कारण SN2 पाथ फॉलो करते. स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल आहे हा. कसं बघा, तर काय होते CH3. बघा इथं कोण आहे O, आणि इथं काय आहे CH3. इथं काय आहे H. हा तिथं लिहिला. याच्यावर कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, प्लस काय I निगेटिव्ह. बघा इथं काही गडबड नाहीये. हा I निगेटिव्ह काय करेल माहिती आहे का, सरळ आहे. I निगेटिव्ह आहे, या ऑक्सिजनवर याला अटॅक, सॉरी हा I निगेटिव्ह आहे. हा काय करेल माहिती आहे का, या कार्बनवर काय करते माहिती आहे का, अटॅक करतो. या कार्बनवर यांनी जसा अटॅक केला तसा हा काय करतो बघा, या I निगेटिव्हनी जसा बॅक साइडने या CH3 वर अटॅक केला तसा हा ऑक्सिजन काय करतो माहिती आहे का, इथचे इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतो, आणि इथचे इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतो, आणि हा काय म्हणून निघून जातो CH3OH. आणि हे इलेक्ट्रॉन बघा, हे इलेक्ट्रॉन्स पेअर कोणावर आले ऑक्सिजनवर, म्हणजे काय निघून गेला CH3OH निघून गेला. CH3O
आणि H. आणि बघा ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज होता, त्याने इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ऑक्सिजनचं काय झालं, जे चार्ज होता तो बॅलन्स झाला. आणि या आयोडीनने कोणावर अटॅक केला, बॅक साईडला CH3 ला. आपल्याला काय मिळालं, CH3 दॅट इज मिथिल आयोडाईड. या पद्धतीने हे रिएक्शन्स होते. काय कोणता पाथ फॉलो करते, SN2 मेकॅनिझम. सो व्हेरी सिंपल वन, डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड टू गिव्ह मिथेनॉल अँड मिथिल आयोडाईड. कोणतं मेकॅनिझम फॉलो करते, SN2 मेकॅनिझम. आता कसं लिहिसाल लक्षात ठेवा, रिएक्शन लिहिणे फार महत्वाचे आहे. तर असं लिहायचं, याचं पहिले काय लिहायचं, स्टेटमेंट लिहायचं, व्हेन डायमिथिल इथर रिएक्ट्स विथ हायड्रोआयोडिक ऍसिड टू गिव्ह मिथेनॉल अँड मिथिल आयोडाईड. आणि मग रिएक्शन लिहायची आणि नंतर काय लिहायचं, मेकॅनिझम. ओके, नेक्स्ट. हे सिमेट्रिकल आहे. ओके, म्हणजे सिमेट्रिकल मध्ये काही डिफिकल्टी नसते. बघा एक सिमेट्रिकलचं एक्झाम्पल घेतो. मेकॅनिझम तर नाही सांगणार इथं, कारण प्रत्येकाचं मेकॅनिझम सांगण्यास काही अर्थ नाहीये. पण एक एक्झाम्पल घेऊ आपण सिमेट्रिकलचं. बघा सपोज तुम्ही जर हा घेतला तर, हे एक्झाम्पल आहे फक्त सिमेट्रिकल. हा कोण आहे, डाय आयसोप्रोपिल इथर. हा डाय आयसोप्रोपिल इथर आहे. नाव इट रिएक्ट्स विथ HI. कोणता इथर, बघा इथं आपण हॉट घ्या की कोल्ड घ्या काही फरक नाही, पण हा HI कसा आहे, हा लिमिटेड आहे, एकच आहे. काय निघून जाईल तुम्हाला माहिती आहे ना, सारखंच आहे. काय प्रोडक्ट भेटेल आपल्याला, मिळतो काय, बघा CH3 CS CH3O आणि H म्हणजेच काय, CH3 बघा CH3 CH CH3O आणि या O ला पण अटॅच झाला OH प्लस कोण आहे बघा बरं आता, CH3 CH CH3, या CH ला कोण जॉईन होईल, I प्लस हा कोण आहे, हा आहे अल्कोहोल, दॅट इज आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा IPAC नाव लिहू शकता तुम्ही. याचं काय सांगा, हा आहे प्रोपेन टू ऑल, 1 2 3 प्रोपेन टू ऑल. हा कोण आहे, हा अल्किल आयोडाइड आहे. कोणता, 2 आयोडोप्रोपेन किंवा आयसोप्रोपिल आयोडाइड. म्हणजे मिळाले तुम्हाला ते दोनच प्रोडक्ट. जर तुम्ही सिमेट्रिकल सपोज कन्सिडर करा, तुम्ही जर सपोज सिमेट्रिकल इथर घेत असाल आणि त्याच्यासोबत जर HI ची रिएक्शन्स करत असाल, नॉर्मल HI, तर आपल्याला काय भेटते, अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड. रिस्पेक्टिव्ह अल्कोहोल म्हणजे एक अल्किल ग्रुप काय देतो, अल्कोहोल, तर दुसरा अल्किल ग्रुप काय देईल, आयोडाइड देईल. हे लक्षात ठेवा. सिंपल रिएक्शन्स आहेत, पण हा लिमिटेड पाहिजे. चला नेक्स्ट पाहू. सपोज हे समजलं असेल तुम्हाला, याचं स्टेटमेंट लिहू शकता तुम्ही. मेकॅनिझम तुम्हाला ऑलरेडी समजलं. नेक्स्ट आहे, जर सपोज अनसिमेट्रिकल इथर घेतला तर काय, लक्ष द्या, कोणता अनसिमेट्रिकल इथर, ज्यामध्ये R आणि R' ची व्हॅल्यू कशी असेल, सेम नसेल. आणि हे सर्वात महत्वाची रिएक्शन आहे अनसिमेट्रिकल. का बरं, कारण अनसिमेट्रिकल इथर मध्ये गडबड काय होते, इकडे लक्ष द्या, ROR' आणि हा आहे इथर, पण हा इथर कोणता आहे, अनसिमेट्रिकल. लक्षात ठेवा, R इज नॉट इक्वल टू R'. नाव इट रिएक्ट्स विथ HI. ओके, लिमिटेड आहे, लिमिटेड आहे. लक्षात ठेवा, असं लिहून देतो वाटलं, लिमिटेड. किंवा इथं कुठं कुठं कोल्ड पण असते. जर तुम्ही जुनं जर बुक पाहिलं तर कोल्ड असेल इथं, पण आपण हिटिंग देऊन राहिलो, कारण याचं काही जास्त घेणं देणं नाही. हाच मेन लिमिटेड आहे की एक्सेस आहे, महत्वाचा आहे. बघा बरं काय होईल, व्हेन इथर रिएक्ट्स विथ लिमिटेड HI. व्हॉट्स हॅपन, हा जर लिमिटेड हायड्रोआयोडिक ऍसिड असेल तर रिएक्शन्स मध्ये काय होईल तुम्हाला माहित आहे, एक मिळतो अल्कोहोल, एक मिळतो अल्किल आयोडाइड. इथं गडबड आहे ना, का बरं, कारण पहिल्या केस मध्ये सिमेट्रिकल मध्ये काय होतं, R आणि R' ची व्हॅल्यू सेम होती, म्हणून कोणापासूनही अल्कोहोल कोणापासूनही अल्किल आयोडाइड भेटत होता. पण हा अनसिमेट्रिकल आहे. आता R आणि R' डिफरंट आहे. मग R आणि R' जर डिफरंट आहे तर आपल्याला माहिती आहे अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइड भेटेल, पण कोण अल्कोहोल देईल आणि कोण अल्किल आयोडाइड देईल. तर लक्षात ठेवा, अनसिमेट्रिकल इथर रिएक्ट्स विथ लिमिटेड HI, देन इट गिव्स ROH अँड R बॉन्ड R'. इथेही काय भेटतो, अल्कोहोलच मिळतो आणि काय मिळेल, अल्किल आयोडाइड. पण R आणि R' ची व्हॅल्यू तर डिफरंट आहे. मग कोण अल्कोहोल देईल आणि कोण अल्किल आयोडाइड, ते लक्षात ठेवा. जनरली असं म्हटलं जाते, हायर ग्रुप, जो हायर अल्किल ग्रुप आहे तो काय देते, अल्कोहोल देते. जनरली हायर ग्रुप काय देतो, अल्कोहोल देते. आणि जो लोअर ग्रुप असेल, लहान ग्रुप असेल, तो काय देईल, अल्किल आयोडाइड देते. हे लक्षात ठेवा, जनरली आहे. लक्षात ठेवा, काय म्हटलं जाते, व्हेन इथर रिएक्ट्स विथ लिमिटेड HI, देन इट गिव्स अल्कोहोल अँड अल्किल आयोडाइड. बट हियर इथर इज अनसिमेट्रिकल, R आणि R' ची व्हॅल्यू डिफरंट आहे. मग कोण अल्कोहोल देईल, R की R' अल्कोहोल देईल
की R' आणि R तुम्हाला अल्किल आयोडाईड देईल. हे कसं डिसाईड होते? जो हायर ग्रुप असेल तो अल्कोहोल देते आणि जो लोअर ग्रुप आहे तो काय देते? अल्किल आयोडाईड. हे तुम्हाला जनरली केस लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला बघू आपण एक्झाम्पल घेऊन बघू. हे लक्षात ठेवायचं, हे जनरल अनसिमेट्रिकल मध्ये हे लिहायचं. एक्झाम्पल घेऊन सांगतो मी तुम्हाला. बघा बरं, का बरं असं होते याचं रिझनही सांगतो मी तुम्हाला. बघा पहिली रिएक्शन CH3O CH2 CH3. हा कोण आहे? हा आहे इथिल मिथिल इथर. हा इथिल मिथिल इथर. नाव इट रिएक्ट्स विथ HI. बघा, आणि कसा आहे? हा लिमिटेड आहे किंवा कमी प्रमाणात घेतलाय तुम्ही, लिमिटेड आहे. सो व्हॉट्स हॅपन हियर व्हेन इथिल मिथिल इथर रिएक्ट्स विथ लिमिटेड HI. आता हा जो इथिल मिथिल इथर आहे हा अनसिमेट्रिकल आहे. मग आता आपण काय म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला काय भेटेल? आपल्याला माहिती आहे की अनसिमेट्रिकल इथर असेल की इथर असेल, लिमिटेड याच्यासोबत रिएक्ट केलं तुम्हाला एक प्रोडक्ट भेटतो अल्कोहोल, एक मिळतो अल्किल आयोडाईड. पण एक अल्कोहोल कोण? तर आपण काय म्हटलं? हायर गिव्हज अल्कोहोल. तर नेहमी लक्षात ठेवा या दोघांपैकी हायर कोण आहे? मिथिल की इथिल? तर इथिल हायर आहे म्हणून हायर काय देते? हायर काय देतो? अल्कोहोल. अँड लोअर काय देते? अल्किल आयोडाईड. बरं कसं? तर हा मिळतो तुम्हाला प्रोडक्ट CH3 CH2OH. हा कोण आहे? इथिल अल्कोहोल किंवा याला सिंपल आपण काय म्हणू? इथेनॉल. आणि लोअर काय देतो? अल्किल आयोडाईड, दॅट इज आयोडोमिथिल. बघा हायर काय दिलं याच्यापैकी? बघा CH3 CH2 CH3. हायर कोण होता? इथिल, म्हणून काय दिला? इथेनॉल. हायरनी काय दिला? अल्कोहोल. लोअरनी काय दिला? अल्किल आयोडाईड. आता काही जणांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की सर बरं असं का बरं? लोअरनी का बरं अल्कोहोल नाही दिला? तर हे याचे आन्सर तुम्हाला मेकॅनिझम सांगते. तुम्हाला माहित आहे मेकॅनिझम कोणतं होते? SN2 मेकॅनिझम. मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. आता आपण पहिल्या केस मध्ये पाहिलं डिटेल, इथं मेकॅनिझम सांगतो मी तुम्हाला. कोणता पाथ आहे? SN2 पाथ किंवा SN2 मेकॅनिझम फॉलो करते. कसं होईल सांगतो बघा. CH3O CH2 CH3. हा कोण आहे? हा इथर आहे. कोणता? इथिल मिथिल इथर. नाव इट रिएक्ट्स विथ HI. HI चा फक्त कोण घ्यायचा असतो मेकॅनिझम मध्ये? H पॉझिटिव्ह, I निगेटिव्ह इथंच ठेवला. काय होईल बघा बरं. तुम्हाला माहित आहे या ऑक्सिजनवर काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन पेअर आहे. एक कोणावर अटॅक करते? या H वर. आपल्याला काय भेटेल? ऑक्झोनियम आयॉन मिळेल. बघा CH3O CH3O. एक इलेक्ट्रॉन पेअरने H पॉझिटिव्ह वर अटॅक केला. बघा हा H पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे याच्यावर चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह ऑक्सिजनवर. आणि एक लोन पेअर. ओके, एक लोन पेअर असेल. आणखी कोण भेटला? CH2 आणि CH3. हा कोण आहे? हा ऑक्झोनियम आयॉन आहे. आता डायरेक्ट सांगतो, ऑक्झोनियम आयॉन वर कोण अटॅक करेल? I निगेटिव्ह. आपण पाहिलं होतं सेकंड स्टेप, मी इथंच लिहून दिलं. ऑक्झोनियम आयॉन वर कोण अटॅक करेल? I निगेटिव्ह. आता इथं तर SN2 पाथ होणार आहे. पाथ कोणता आहे? SN2. म्हणजे हा I निगेटिव्ह काय करेल? बॅक साइड अटॅक करेल. आता बॅक साइड अटॅक करेल तर इथं काय गडबड आहे? हा ऑक्सिजन काय करू शकतो? हा ऑक्सिजनवर कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह. हा या CH2 जवळचे पण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो आणि या CH3 जवळचे पण हा इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. कोण? हा ऑक्सिजन. पण गडबड काय? हा I निगेटिव्ह कोणावर अटॅक करेल? तर हा I निगेटिव्ह कोणावर अटॅक करेल? CH2 CH3 की फक्त CH3? तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की SN2 रिएक्शन जे आहे, लक्षात ठेवा, SN2 बॅक साइड अटॅक प्रिफर लेस स्टेअरिक फॅक्टर. काय म्हटलं मी बघा बरं, हा सर्वात महत्वाचा हे आहे बरं, हे सर्वात महत्वाचं इम्पॉर्टंट आहे की SN2 रिएक्शन्स म्हणजे बॅकसाइड अटॅक नेमका कोणावर होत असते? ज्या ठिकाणी स्टेअरिक फॅक्टर कमी आहे. स्टेअरिक फॅक्टर म्हणजे काय? क्राउडिंग कमी आहे, गर्दी कमी आहे. तर ज्या ठिकाणी गर्दी कमी असेल त्या ठिकाणी बॅकसाइड अटॅक हा लवकर होतो किंवा इझिली होतो. आपण शिकलोय की आपण म्हटलं होतं की टर्शरी मध्ये तर बॅकसाइड अटॅकच होत नसतो. काय नाही होतं तिथं? क्राउडिंग इफेक्ट आहे. आपण अगोदरच्या रिएक्शन्स मेकॅनिझम मध्ये शिकलोय. तर SN2 काय प्रिफर करते? लक्षात ठेवा, SN2 जर हे रिएक्शन होत असेल तर SN2 बॅकसाइड अटॅक म्हणजे SN2 मध्ये जो बॅकसाइड अटॅक होते प्रिफर लेस स्टेअरिक फॅक्टर. लेस स्टेअरिक फॅक्टर म्हणजे काय प्रिफर करते? बॅकसाइडनं अटॅक होत असताना अशा साइडनं बॅकसाइड अटॅक होतो की ज्या ठिकाणी गर्दी कमी आहे, स्टेअरिक फॅक्टर कमी आहे, क्राउडिंग कमी आहे. मग आता हा I निगेटिव्ह कोण्या साइडनं अटॅक करेल? एक तर या CH2 वर करेल, एक तर CH3 वर करेल. तुम्हाला माहिती आहे गर्दी जास्त कुठे आहे? हा CH2 याला सोबत कोण आहे? CH3.
म्हणजे इथं CH2 वर अटॅक करेल त्याला आणखीन कोण आहे, CH3 म्हणजे बल्की ग्रुप आहे, इथं असा कोणीच नाही. मग आय निगेटिव्ह कोणा साईडनं अटॅक करेल, आय निगेटिव्ह बॅक साईडनं जाईल, पण कोणाच्या जाईल, ज्या ठिकाणी लेस स्टेरिक फॅक्टर आहे, ज्या ठिकाणी कमी गर्दी आहे त्या ठिकाणी आय निगेटिव्ह जाईल, म्हणजे कोणावर जाईल, CH3 वर. आणि या आय निगेटिव्हने जर CH3 वर अटॅक केला तर हा ऑक्सिजन कोणाजवळची इलेक्ट्रॉन घेईल, ओके, हे इलेक्ट्रॉन घेऊन घेईल. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, आपल्याला मिळेल काय बघा ना, CH3 CH2 O आणि H प्लस कोण, आय हा अटॅक केला CH3 वर, म्हणजेच काय CH3 आय. म्हणजे इथं तुम्हाला हायर ग्रुपनी अल्कोहोल का दिला हे तुमच्या लक्षात येईल. हायर ग्रुप काय दिला, अल्कोहोल. लोअर ग्रुपने काय दिला, अल्किल आयोडाइड, जे आपण अगोदर म्हटलं. पण हायर ग्रुप का बरं अल्कोहोल देते, कारण इथे SN2 पाथ फॉलो होते आणि SN2 पाथ हा ज्या ठिकाणी क्राउडिंग कमी आहे, जो लहान ग्रुप आहे त्याच्यावरच अटॅक करेल. मग आयोडीन जर लहान ग्रुपवर अटॅक करेल तर हायर काय देईल, अल्कोहोल. मग जो लोअर असेल, लहान असेल, तो काय देईल, आयोडाइड देईल. म्हणून असं म्हटलं जाते. ऍक्च्युली हे कोणामुळे पॉसिबल आहे, मेकॅनिझम मुळे पॉसिबल आहे. आणि हा ऍक्च्युली हा प्रोडक्ट कोणता भेटेल हे पण म्हणजे कोणानुसार तुम्ही त्याला ठरवू शकता. SN2 मुळे, आणि SN2 बॅक साइड अटॅक प्रिफर काय करते, लेस स्टेरिक फॅक्टर. हे क्लिअर होते की वाय हायर ग्रुप गिव्स अल्कोहोल अँड लोअर ग्रुप गिव्स अल्किल आयोडाइड. हे नेहमी लक्षात ठेवायचं, हे त्याचं रिझन आहे. SN2 बॅक साइड अटॅक प्रिफर लेस स्टेरिक फॅक्टर, म्हणून याच्यावर अटॅक होते, याच्यावर होत नाही. जर आयोडीन याच्यावर अटॅकच करणार नाही तर हा काय देईल, हायर काय देईल, अल्कोहोल देईल. सो व्हेरी सिम्पल. म्हणून मग अनसिमेट्रिकल मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला एखादं एक्झाम्पल आणखी घेऊन पाहू. बघा आता मेकॅनिझम सांगायचं काम नाही पडलं पाहिजे, लगेच लक्षात येईल तुमच्या. काय हा, इथिल हा आयसोप्रोपिल. नाव इथिल आयसोप्रोपिल इथर. नाव इट रिॲक्ट्स विथ एच आहे, लिमिटेड आहे. बघा काय होईल, जसा तुम्ही लिमिटेड म्हणसाल आणि हा अनसिमेट्रिकल इथर आहे, लगेच सांगा ना अनसिमेट्रिकल इथर आहे. व्हॉट हॅपन, अनसिमेट्रिकल इथर मध्ये हायर ग्रुप काय देते, तर हायर ग्रुप तुम्हाला माहिती आहे काय देतो, अल्कोहोलच देते. हायर ग्रुप अल्कोहोल देते. हायर कोण आहे, हा प्रोपिल. हा कोण आहे, हा तर इथिल आहे. 2 कार्बनचा ग्रुप, हा 3 कार्बनचा ग्रुप. तर 3 कार्बनचा ग्रुप म्हणजे हायर ग्रुप काय देईल, अल्कोहोल देईल. का बरं देईल तर तुम्हाला माहिती आहे चांगल्या पद्धतीने, SN2 पाथ आहे म्हणून. बघा काय भेटेल, CH3. बघा CH3 CH CH3 आणि O ला कोण अटॅच झाला, H. सो OH. हा कोण आहे, हा आहे प्रोपेन टू ऑल. प्लस काय, CH3 CH2 आहे. लोअर ग्रुप काय देते, अल्किल आयोडाइड. कोण आहे, आयोडो इथर. सो व्हेरी सिंपल वन अँड व्हेरी इझी रिएक्शन्स असतात. हायर गिव्स अल्कोहोल, लोअर गिव्स अल्किल आयोडाइड. नेक्स्ट सपोज अॅनिसोल आहे तुमच्याकडे. अॅनिसोल कोण असते बघा, ना इट रिॲक्ट्स विथ एच आहे, लिमिटेड. काय मिळेल बघा बरं, लिमिटेड एच आहे. काय सिंपल आहे, काय होईल, लिमिटेड एच आहे ची रिएक्शन्स आहे. व्हॉट्सअप पण तुम्हाला माहिती आहे, हायर गिव्स अल्कोहोल. पण इथं हायर अल्कोहोल कसा काय देणार आहे, हायर तर कोण आहे, बेन्झीन आणि O आहे, म्हणून हा काय देईल, फिनॉल देईल. ज्या ठिकाणी फिनिल ग्रुप असेल, हायर असेल तो फिनॉल देईल, लक्षात ठेवा. हा आणि हा, आणि लोअर ग्रुप CH. तर काय देईल, अल्किल आयोडाइड. काय मिळेल बघा बरं, हा ग्रुप म्हणजे हा वाटलाच तर असा देतो, तुम्हाला कन्फ्युजन नको आहे. काय O आणि काय H प्लस कोण, CH3. हा कोण आहे, हा फिनॉल आहे. हा कोण आहे, मिथिल आयोडाइड. आणि हा कोण आहे, अॅनिसोल. लक्ष द्या, when anisole reacts with limited HI then gives phenol and methyl iodide. तसं या फिनॉलवर बॅकसाइड अटॅक होणे पॉसिबल नाही आहे ना. बघा ना, हा O लक्षात ठेवा, या आयोडीन या बॅकसाइडने अटॅक होऊन थोडी ना याच्यावर अटॅक करू शकतो, कारण याला अरोमॅटिसिटी असते. म्हणून हा या आयोडीन कोणावर अटॅक करतो, CH3 वरच अटॅक करते. आणि आपल्याला मिळणारा काय प्रोडक्ट भेटेल, CH3I, दॅट इज मिथिल आयोडाइड अँड फिनॉल. सो व्हेरी सिंपल वन. तुम्ही असं म्हणू शकता, हायर गिव्स फिनॉल अँड लोअर गिव्स काय मिळेल, अल्किल आयोडाइड. या केसमध्ये अॅनिसोल मध्ये. सो व्हेरी सिंपल वन अँड व्हेरी इझियर वन. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडासा चेंज करून सांगतो, काय डिफिकल्टी आहे बघा. सपोज अनसिमेट्रिकल इथरच घ्या, आणि अनसिमेट्रिकल इथर मध्ये असा इथर घ्या की ज्याच्यामध्ये एक टर्शरी ब्युटील ग्रुप आहे. म्हणजे कसं, इकडे लक्ष द्या,
CH3 O किंवा असा घेऊ CH2O हा कोण आहे सिंपल याचा आयपीएसी ना कॉमन नाव लिहून घेऊ हा इथिल आहे हा ब्युटील आहे पण टर्शियरी ब्युटील आहे सो टर्शियरी ब्युटील हा कोण आहे इथिल आणि कोण इथर सो टर्शियरी ब्युटील इथर नाव इट रिएक्ट्स विथ HI लिमिटेड HI बरं काय ते HI आहे लिमिटेडच्याच फोन राहिलो आपण रिएक्शन पहिले लिमिटेड HI घेतला तुम्ही कमी प्रमाणात HI व्हॉट्स हॅपन हियर लिमिटेड HI ची रिएक्शन आहे काय होईल आपला काय प्रोडक्ट म्हणतो हायर गिव्स अल्कोहोल अँड लोअर गिव्स अल्किल आयोडीन आपण पाहिलंय पण इथं चेंज होते लक्षात ठेवा कारण ही इम्पॉर्टंट रिएक्शन आहे इथं काय होते बघा इथं तुम्हाला प्रोडक्ट मिळतो हा कोण आहे हा आहे टर्शियरी ब्युटील आयोडाईड आणि हा कोण आहे हा इथेनॉल आहे सिंपल काही चेंज वाटतो का बिग चेंज आहे जे आपण ऑलरेडी सांगितलंय ना ते सर्व उलट झालेलं आहे कसं बघा आपण काय म्हटलं की जनरली अनसिमेट्रिकल इथर असेल आणि लिमिटेड HI सोबत रिएक्ट करत असाल तर हायर जो ग्रुप आहे तो काय देते अल्कोहोल देते इथं हायर ग्रुप हा आहे टर्शियरी ग्रुप यांनी काय दिला इथं अल्किल आयोडाईड दिला लक्षात ठेवा इथं काय द्यायला पाहिजे होतं आपल्या रूलनुसार अल्कोहोल पण यांनी तर काय दिला आयोडाईड दिला बरं असं का झालं की टर्शियरी ब्युटील जसा तुम्ही इकडे लक्ष द्या इथर मध्ये जर तुम्हाला टर्शियरी ग्रुप दिसला तर टेन्शन घ्यायचं नाही त्या ठिकाणी टर्शियरी ग्रुपला डायरेक्ट कोण अटॅच करून द्यायचा हॅलोजनच जॉईन करायचा म्हणजे टर्शियरी ग्रुप ऑलवेज गिव्स आयोडाईड बट व्हाय इट इज कारण जर एखाद्या इथर मध्ये टर्शियरी ग्रुप दिसला तर तिथं लहान मोठ्याचं काही घेणं देणं नसते टर्शियरी ऑलवेज गिव्स आयोडाईड अँड अदर ग्रुप ऑलवेज गिव्स अल्कोहोल बट व्हाय इट इज बघा कसं जनरल मध्ये म्हणत आहे पहा मेकॅनिझम तर नेहमी लक्षात ठेवायचं जर टर्शियरी ग्रुप जर तुम्हाला तिथं दिसत असेल तर तिथं SN2 मेकॅनिझम होणे पॉसिबल होत नाही का बरं कारण आपल्याला माहिती आहे ना चांगल्या पद्धतीनं की SN2 मेकॅनिझम मध्ये बॅकसाइड अटॅक होते आणि हा ग्रुप जर लार्जर आहे हा टर्शियरी ग्रुप जर लार्जर आहे तर याच्यावर बॅकसाइड अटॅक व्हायला पाहिजे तरच तर काय भेटेल हायर गिव्स सॉरी बॅकसाइड अटॅक व्हायला पाहिजे आणि यांनी काय दिलं पाहिजे अल्किल आयोडाइड्स वगैरे वगैरे होईल हा इथं पण आपण काय म्हणतो हा जो आहे ना हा हायर ग्रुप आहे ऍक्च्युअली टर्शियरी ग्रुप असेल आणि या टर्शियरी ग्रुपवर जर समजा तुम्हाला टर्शियरी ग्रुपला घेऊन जर रिएक्शन्स करायची असेल तर टर्शियरी जो कार्बोकॅटायन मिळेल तो कसा असतो मोर स्टेबल असते म्हणून काय होते की टर्शियरी ग्रुप जर तुम्हाला इथर मध्ये दिसत असेल आणि तुम्ही जर लिमिटेड HI सोबत रिएक्शन्स करत असाल ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोहायड्रिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत असेल सो देयर इज फॉर्मेशन ऑफ मोर स्टेबल कार्बोकॅटायन दॅट इज टर्शियरी कार्बोकॅटायन आणि या रिएक्शनचं मेकॅनिझम बदलून जाते पाथ बदलून जातो आणि ज्या ठिकाणी इथर मध्ये टर्शियरी ग्रुप दिसला त्या ठिकाणी याचं मेकॅनिझम कोणतं होते SN1 मेकॅनिझम लक्षात ठेवा महत्वाचं आहे आतापर्यंत सर्व SN2 पण टर्शियरी ग्रुप आल्याबरोबर त्यांनी कोणतं मेकॅनिझम दाखवलं SN1 मेकॅनिझम आणि आपल्याला माहिती आहे की टर्शियरी ग्रुप कोणाच्या फेवर मध्ये असते कोणत्या मेकॅनिझमच्या फेवर मध्ये असते SN1 मेकॅनिझमच्या फेवर मध्ये असते कारण तिथं तयार होणारा कार्बोकॅटायन कसा असते मोर स्टेबल मग रिएक्शन्स कशी होते तर रिएक्शन्स बघा CH3 रिएक्शन मध्ये मेकॅनिझम बघा CH3 CH2O इथं हा ग्रुप ओके नाउ इट रिएक्ट्स विथ H पॉझिटिव्ह काय होईल या H पॉझिटिव्ह वर काय अटॅक करतो हा ऑक्सिजन कारण ऑक्सिजन जवळच इलेक्ट्रॉन पेअर आहेत काय भेटेल CH3 CH2O आणि पॉझिटिव्ह चार्ज इथं कोण आहे व्हेरी सिंपल CH3 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 ओके हा मिळाला हा कोण असतो हा ऑक्झोनियम आयॉन असतो माहितीच आहे आपल्याला ऑक्झोनियम आयॉन नाउ व्हॉट्स हॅपन हियर या ऑक्झोनियम आयॉन मध्ये काय होते आता बघा हा जो आहे ना हा ऑक्सिजन काय करते लगेच इलेक्ट्रॉन्स घेऊन घेते कोणामधल्या कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतो आणि हा कार्बन पण इलेक्ट्रॉन्स देतो का बरं हा कार्बन इलेक्ट्रॉन्स देईल कारण या कार्बन जवळचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन घेतो हा कार्बन देतो कारण या कार्बनने इलेक्ट्रॉन्स दिल्यावर इथं कोणता चार्ज येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल काय भेटेल पहिले लिहून देतो बरोबर CH3 हा C इथं कोण CH3 CH3 आणि या कार्बन जवळचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन घेऊन गेला म्हणजे या कार्बनवर चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह आणि हा काय CH3 CH2O आणि इलेक्ट्रॉन्स घेतले आणि हा H कोण
दॅट इज इथेनॉल. हा कोण आहे? हा आहे टर्शियरी कार्बोकॅटायन, जो कसा असते मोर स्टेबल. म्हणूनच तर काय केलं, बॅकसाइड अटॅक न होता या कार्बन जवळची इलेक्ट्रॉन्स कोण घेऊ शकला? हा ऑक्सिजन घेऊ शकला, कारण तयार होणारा कार्बोकॅटायन कसा आहे मोर स्टेबल, आणि म्हणून रिएक्शनचा पाथ बदलला. कोणता झाला? SN1 पाथ. आता काय होईल फायनली? हा तर झाला पहिली स्टेप, कारण पहिली स्टेप काय असते? फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप काय असते? अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल. कोण? आय निगेटिव्ह. आता कोणावर अटॅक करेल? या कार्बनवर. हे बघा सरळ सांगितलं मी तुम्हाला. ऍक्च्युली डायरेक्ट म्हणजे बॅक साइड नाही अटॅक करते, या साइड नाही पण अटॅक करते. कोणा? कार्बनवर. व्हॉट विल बी द प्रोडक्ट? CH3C आणि इथं कोण? आय. दॅट इज टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. बघा काय प्रोडक्ट मिळाला? इथिल अल्कोहोल आणि टर्शियरी ब्युटिल आयोडाइड. कारण पाथ कोणता झाला? SN1 मेकॅनिझमचा पाथ झाला. म्हणजे आता काय लक्षात ठेवाल तुम्ही, जनरली अनसिमेट्रिकल इथर असेल आणि जर तुम्ही लिमिटेड HI ची रिएक्शन्स केली तर तुम्हाला काय भेटते? हायर गिव्स अल्कोहोल अँड लोअर गिव्स अल्किल आयोडाइड. पण एक्सेप्शनली जर तिथं टर्शियरी ग्रुप आला एखादा, तर टर्शियरी ग्रुप ऑलवेज गिव्स अल्किल आयोडाइड. ओके, हे लक्षात ठेवा, कारण पाथ बदलतो. बाकीचे रिएक्शन SN2 पाथ दाखवतात, हा कोणता पाथ दाखवते? SN1. जर पाथ का बदलला? तर याच्यामध्ये मोस्ट स्टेबल कार्बोकॅटायन तयार होते, म्हणून पाथ बदलला. SN2 चा काय झाला? SN1. ओके, महत्वाची रिएक्शन आहे, लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, हे सर्व होतं सिमेट्रिकल अँड अनसिमेट्रिकल. पण जर तुम्ही एक्सेस घेतला तर लक्षात ठेवा, एक सिमेट्रिकलचं एक्झाम्पल घेऊ, एक अनसिमेट्रिकलचं घेऊ. काय घेऊ आपण? एक्सेस. सपोज एक्सेस याच्या घेतला तर काही डिफिकल्टीच नाही. काय होईल बघा बरं. CH3O CH3 काय आहे? डाय मिथेल इथर. सिमेट्रिकल आहे. इथं काही अनसिमेट्रिकल सिमेट्रिकल नाही, टेन्शन नाही, सिमेट्रिकल आहे. नाव इट रिॲक्ट्स विथ HI. पण HI कसा आहे? एक्सेस. किती? 2. HI सोबत रिॲक्ट करा, काय होईल प्रोडक्ट? काय मिळेल बघा बरं, सरळ आहे. ऍक्च्युली प्रोडक्ट इथं पण पहिला काय मिळतो? इथं मिळतो अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइड. पण हा एक्सेस असल्यामुळे मी सांगितलं तुम्हाला, पुन्हा त्याचं कन्व्हर्शन कशात होते? अल्कोहोलचं कन्व्हर्शन अल्किल आयोडाइड. आपण डायरेक्टली म्हणू काय होते? ट्वाइस HO. काय निघून गेला? H2O. काय मिळाला? मिथिल 2 आहेत आणि 2 आयोडीन आहेत, सो ट्वाइस CH3I. कारण बघा ना, CH3I आणि हा पण इकडून पण CH3, कारण सिमेट्रिकल आहे, सो CH3I म्हणून ट्वाइस CH3I प्लस काय? H2O. हा कोण आहे? मिथिल आयोडाइड. जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की लिमिटेड असेल तर तुम्हाला अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइड मिळते, पण एक्सेस असेल तर दोन्ही काय मिळतात? अल्किल आयोडाइड. सपोज अनसिमेट्रिकल आहे, हा कोण आहे? इथिल मिथिल इथर. हा कसा? हा अनसिमेट्रिकल आहे, तरी काही फरक नाही, लक्षात ठेवा. हा अनसिमेट्रिकल. नाव इट रिॲक्ट्स विथ HI. कसा? एक्सेस. इथं पण काय होईल? आपण इथं पण काय होते? पहिले अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइडच होते, पण हा एक्सेस असल्यामुळे पुन्हा अल्कोहोलला कशामध्ये कन्वर्ट करून टाकतो? अल्किल आयोडाइड. म्हणजे फायनली एक्सेस मध्ये काय प्रोडक्ट भेटतात? अल्किल आयोडाइड. काय मिळून जाईल बघा? ट्वाइस HO. काय निघून गेला? H2O. ट्वाइस HO H2O. पण इथं आयोडाइड कोणते असतील? आयोडाइड इथं दोन्ही सारखे नाही. इकडून कोण आहे? इथिल आणि I. CH3 CH2I. बघा इकडला ग्रुप आणि इकडला ग्रुप वेगळा आहे ना, तर अल्किल आयोडाइड वेगवेगळे मिळतील. सो CH3 CH2I आणि एक CH3I प्लस काय? H2O. हा कोण आहे? हा आहे इथिल आयोडाइड. हा कोण? हा मिथिल आयोडाइड. पण एवढं काही असं टेन्शन घेण्याची गरज नाहीये, फक्त लिमिटेड मध्येच गडबड आहे. कारण लिमिटेड मध्ये काय भेटतो? अल्कोहोल आणि अल्किल आयोडाइड. मग गोंधळ, कोण अल्कोहोल देईल, कोण अल्किल आयोडाइड देईल. तुम्हाला माहिती आहे टर्शियरीच्या व्यतिरिक्त सर्व हायर काय देतात? अल्कोहोल. पण टर्शियरी असेल तर तोच काय देऊन देतो? अल्किल आयोडाइड. ते आपण पहिल्या केस मध्ये पाहिलं. इथं काही डिफिकल्टी नाही, सिमेट्रिकल असो की अनसिमेट्रिकल असो, काय तयार होतात? अल्किल आयोडाइड. फक्त सिमेट्रिकल असेल तर प्युअर अल्किल आयोडाइड भेटतील, आणि जर अनसिमेट्रिकल असेल तर मिक्सचर भेटेल. अल्किल आयोडाइड दॅट इज इथिल आयोडाइड मिथिल आयोडाइड. सो व्हेरी सिंपल वन, एक्सेस HI. हे लक्षात ठेवायचे आहे. इट इज ऑल अबाउट रिएक्शन्स विथ HIs. ओके, मग कोणाच्या रिएक्शन्स? फक्त HI च्या रिएक्शन्स आहेत, आणि ह्या सर्व महत्वाच्या रिएक्शन्स आहेत. ओके.